वनविभाग गारगोटीचे वन्यजीव रेस्क्यू पथक वन्यजीव वाचवण्यासाठी सदैव तत्पर। घुबड, माकड, साप, कोल्हे, गवे यांचा जीव वाचवणे असो की जंगलाला लागलेले वणवे, आपल्या जीवाची बाजी लावून हे पथक गारगोटी वनपरिक्षेत्रात रात्रंदिवस वन्यजीव वाचवण्याचे काम करत असते। असाच एक कॉल काल रात्री आला आणि एका दुर्मिळ जीवाला वाचवण्यात या पथकाला यश मिळाले। भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथील धर्मेंद्र मोहिते यांना काल रात्री घराशेजारील रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी ओढ्यातून भला मोठा साप घराकडे येत असल्याची माहिती दिली। मोहिते यांनी टॉर्चच्या प्रकाशात सापाची पाहणी केली तर तो साप नसून अजगर असल्याचा अंदाज बांधला व गारगोटी वन्यजीव बचाव पथकाला याची माहिती दिली। वनविभाग गारगोटीचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमचे दीपक गुरव, नंदकुमार पाटील, संदेश कांबळे, विजय जगताप, ओंकार देसाई क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले। रेस्क्यू टीमने सापाचा अंदाज घेऊन तो साप नसून अजगर असल्याची माहिती उपस्थितांना दिली व अजगर रेस्क्यू करून रात्री वनविभाग कार्यालय गारगोटी येथे आणण्यात आले। नमस्कार, मी दीपक दत्तात्रय गुरव। तर आम्ही वन विभाग रेस्क्यू टीम मध्ये कार्यरत आहोत आणि भुदरगड तालुक्यामध्ये कुठेही वन्य प्राणी किंवा काही जखमी जरी असले तरी आम्ही तिथे तात्काळ जाऊन त्याची प्रथम उपचार करणे किंवा त्याला काय लागले काय हे करणे व रेस्क्यू करून त्याला व्यवस्थितरित्या जंगलामध्ये सोडणे हे आमचे कार्य आहे रेस्क्यू टीम भुदरगड। तर आम्ही आज काल रात्री बघा गेलो तर वेंगरुळ मधून आम्हाला 12-1च्या दरम्यान कॉल आला की असा धर्मेंद्र मोहिते यांच्या घराच्या साईडला ओढा आहे, त्यामध्ये अजगर येऊन बसलं होतं। त्यांनी फोन केला आणि लगेच आम्ही इथनं तात्काळ तिथे जाऊन रेस्क्यू करून त्याला आम्ही जंगलामध्ये सुखरूपपणे सोडले। साधारण वय काय आहे? वय 4-5 वर्ष असेल। ह्याला आम्ही एकदम डीप फॉरेस्ट मध्ये रिलीज करू। वन परिक्षेत्र अधिकारी A.G. तायनाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करत आहोत। तरी जर आज बघायला गेलं तरी अजगर हा प्राणी इतका दुर्मिळ आहे की तो माणसाच्या मध्ये सहसा दिसून येत नाही। तरी आज गावाच्या वस्ती शेजारी येण्याचं मूळ कारण म्हणजे की वनवा लावणे, जे विविध नुकसान करणे हा आपला जे लोकांनी की केलेला आहे की जंगलाला आग लावली की गवत चांगलं येते। प्रकारचे वन्य प्राणी जंगल सोडून वनवा लागल्यामुळे गावामध्ये येत आहेत, त्यामुळे असं कोणीही कृत्य जंगलाला आग लावणे हे करू नका आणि आपण सगळ्यांनीच त्याची काळजी घ्यायला पाहिजे। आणि जर का समजा वन्य प्राणी तुमच्या शेतामध्ये, घरामध्ये किंवा गावामध्ये आला तर तातडीने कॉल करून लोकांनी संपर्क साधावा। धन्यवाद। साधारण 4 ते 5 वर्षाचे अजगर असून त्याची लांबी 7 ते 8 फूट असल्याची माहिती वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दिली। आज शनिवारी दिनांक 14 मार्च रोजी अजगराची सर्व प्रकारची तपासणी करून तो ठीक असल्याची खात्री करून गारगोटी वनपरिक्षेत्राचे वनपाल बळवंत शिंदे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात त्याला रेस्क्यू टीमच्या मदतीने सोडण्यात आले। मी परिमंडळ वन अधिकारी B.N. शिंदे। आम्हाला काल रात्री 11:30 वाजता वेंगरुळ या गावात अजगर एक वन्य सर्प मिळून आलाय। त्याला आम्ही आज नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी जागेवर इथं आलेलो आहोत। भुदरगड तालुक्यात वाढत्या वणव्यांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत असून आज अजगरासारखा दुर्मिळ प्राणी देखील याला बळी पडला आहे। आपले जंगल आणि येथील जैवविविधता वाचायची असेल तर सर्वांनी सहकार्य करून वणवे थांबवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे। आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे।